दंडोत प्रणाम. मायबाप हो, आपल्या हिंदू धर्मसंस्कृतीमध्ये गुरुला अतिशय महत्त्व आहे. अगदी आईवडिलापेक्षा गुरुचं जास्त ऐकतात लोक. आणि असा हा गुरु जर कोणाचाही वारला, कोण्याही शिष्याचा, तो कसाही असो, म्हणजे पात्रते अपात्र असो का पात्र असो, तर त्या गुरुला प्रत्येकजणच म्हणतं की आमचे गुरु ब्रह्मीभूत झाले. तर कोणीही सगळेच जण ब्रह्मीभूत होतात असं काही नाही. तर मग श्रीकृष्ण महाराज म्हणतात कोण ब्रह्मीभूत होऊ शकतो? ते म्हणले अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम परिग्रहम. अहंकाराचा, बळाचा, दर्पाचा, कामाचा, क्रोधाचा ज्यानं परिग्रह केलेला आहे आणि विमुच्च निर्ममो, आणि विमुच्च ममतेपासून विमुच्च आहे तो. त्याला कोणाचीही ममता नाही, फक्त परमेश्वराची ममता आहे. विमुच्च निर्ममो शांतो, आणि शांत प्रवृत्तीचा आहे, तोच ब्रह्मीभूत होऊ शकतो. एरवी कोणीही कोणालाही तुम्ही ब्रह्मीभूत म्हणा तरी ते सार्थक ठरणार नाही. तो काही खरा ब्रह्मप्राप्तीला जाणार नाही. परंतु हा गुरु मात्र निश्चित ब्रह्मप्राप्तीला जातो. महाबाप, तुम्हाला जर ब्रह्मप्राप्ती पाहिजे असेल तर अहंकाराचा, बलाचा, दर्पाचा, कामाचा, क्रोधाचा परिग्रह करा आणि विमुच्च राहा, म्हणजे निर्ममो राहा. कोणाबद्दलही हे ठेवू नका. विमुच्च निर्ममो शांतो, आणि तर तुम्ही ब्रह्मीभुवाय कल्पते, म्हणजे ब्रह्मीभूत होता. अगदी ब्रह्मीभूत होण्याचा सोपा उपाय आहे. श्रीकृष्ण महाराजांना आपण सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही वर्तन करा, तुम्ही निश्चित ब्रह्मीभूत होताल अशी आम्ही तुम्हाला खात्री देतो. आणि इथंच थांबतो. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्याची विनंती तुम्हाला वारंवार करतो. दंडोत प्रणाम. दंड.